नमस्कार श्रोते हो, मी विजय आपल्या सर्वांचे स्वागत करतो वितेक्ष ऑफिशियल या मराठी ऑडिओ बुक यूट्यूब चॅनलवर. तर तयार व्हा आपल्या साहित्यिक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी. नवनवीन भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रतिसाद मला नक्की कळवा. शब्दांच्या या प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर सुरू करूया वाचनाला. पुस्तकाचे नाव आहे जग बदलणारा बाप माणूस, भाग 8. जागतिक अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या समाजात परिवारात आर्थिक सुबत्ता कधीच नव्हती, पैशाविना भौतिक सुविधा तर दूरच, पण साधी भाकरीही कधी कधी मिळायची, अशा परिवारात वाढलेले भिवा ते पुढे लंडनच्या ग्रेज इनमधून बॅरिस्टर होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा प्रवास जगाला प्रेरणा देणारा आहे. परदेशात जाऊन अर्थशास्त्रात पदवी घेणारे पहिले भारतीय आणि ज्यांच्या शोधनिबंधांच्या निष्कर्षावर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहिली, ते महान अर्थशास्त्रज्ञ म्हणजे जग बदलणारा बाप माणूस, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो काळ असा होता की संपूर्ण महाराष्ट्रातून खेड्यापाड्यातील भूमिहीन, शेतमजूर, कष्टकरी, बेरोजगार तरुण असे सर्वजण रोजगारासाठी आणि आपलं पोट भरण्यासाठी, जगण्यासाठी गाव सोडून पुण्या मुंबईला यायचे. खरं तर गावगाड्यात तेव्हा भीषण जातीयता होती, परंतु पुण्या मुंबईला कामासाठी आल्यानंतर तिथं जातीचे चटके थोडे कमी असायचे. कुठेतरी एखाद्या कारखान्यात, मिलमध्ये, हॉटेलात काम मिळेल म्हणून ते काम करण्यासाठी गावाकडून यायचे. गावाकडच्यापेक्षा इथं सोपं असायचं. काम केलं तर निदान पोट तरी भरायचं म्हणून गावगाड्यातील अनेक पोरं इथे त्या काळी पुण्या मुंबईला कमवायला जायची. खरं तर त्यासाठी एक विशिष्ट शब्द असायचा, तो म्हणजे जगायला जायचं. पण ह्या पुण्या मुंबईला गेलेल्या परिवारांचा, तरुणांचा कधीतरी जत्रा यात्रेला गावाकडे आल्यानंतर एक वेगळाच रुबाब असायचा. ही पुण्या मुंबईला राहणारी पोरं गावाकडे येताना तिकडच्या कुठल्या तरी जुन्या बाजारातून छान नवी कपडे घ्यायची, टोपी घालायची, पायात बूट घालून असायची, अंगावर अत्तर फवारायची आणि 2 दिवस गावाकडे आल्यानंतर गावात मोठ्या तोऱ्यात राहायची. त्यामुळे हे पुण्या मुंबईला गेलेले लोक तिकडे पुण्या मुंबईला जाऊन खूपच मजेत, आरामात, ऐशमध्ये राहतात आणि तिकडे यांची खूपच मज्जा असते, असं गावगाड्यातल्या नव्या तरुण पोरांना वाटायचं आणि ते त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. असंच साताराच्या गावातील पोरं मुंबईत कामाधंद्याला होती आणि ती कधीमधी गावाकडे जायची. साताऱ्यात रामजी सकपाळ यांचे घर ज्या परिसरात होतं, त्या परिसरातलीही काही मुलं पुण्या मुंबईला कामाला होती आणि ती गावाकडे आल्यानंतर मोठा रुबाब करायची. शाळेत जाणारा चिमुकला भिवा हे पाहायचा. त्याला त्या मुलांचं खास आकर्षण वाटायचं. आपली परिस्थिती खूप गरीब आहे असं त्याला वाटायचं, कारण ही पुण्या मुंबईहून आलेली नवीन कपडे घातलेली पोरं बघितल्यावर त्याला आपणही असेच असावं असं वाटायला लागलं. त्यांनी खूप विचार केला, पण मुंबईला मिलमध्ये कामाला जायचं म्हटल्यावर मुंबईला जायला, तिकिटाला, तिथे गेल्यानंतर राहायला काही पैसे जवळ असायला पाहिजेत. पण ते पैसे आपल्याकडे नाहीत. ते पैसे कुठून जमा करायचे, त्याची तयारी चिमुकला भिवा करायला लागला आणि त्याच्या डोक्यात एक विचार आला. आपली आत्या कधीही जेव्हा तिला काही खरेदी करायचं असतं तेव्हा तिच्या कमरेच्या पिशवीतून एक पैसे काढते. म्हणजेच आत्याच्या कमरेच्या पिशवीत पैसे असतात हे भिवाने जाणलं आणि मग त्याने मनात ठरवलं की आत्याच्या कमरेच्या पिशवीतले पैसे घ्यायचे आणि ते पैसे घेऊन त्या पैशाने आपण मुंबईला जायचं. मुंबईला नोकरी शोधायची आणि मग आपल्याला बक्कळ पैसा मिळेल. मग आपण चांगलं आरामाचं आयुष्य जगू. एके रात्री भिवाची आत्या गाढ झोपलेली असताना बरोबर मध्यरात्री भिवाने आत्याच्या कमरेची पिशवी हळूच काढली. पिशवी काढली खरी, पण आत्या मध्येच उठेल आणि आत्याला कळेल की आपण तिच्या कमरेची पिशवी काढून त्यातून पैसे घेतो. म्हणून भिवा खूप घाबरत होता, दबकत होता. त्याने गडबडीत त्या पिशवीत हात घातला. हाताला काही पैसे लागले आणि ते पैसे त्याने आपल्या खिशात पटकन टाकले आणि पुन्हा ती पिशवी आत्याच्या जवळ ठेवून दिली.
आता आपल्याला मुंबईला जायला पैसे मिळालेत हा आनंद भिवाला वाटत होता. पण भिवा तिथून दूर गेला आणि त्याने ते पैसे काढून पाहिले. पैसे मोजले तर अवघे 2 आणे होते. आता ह्या एवढ्या 2 आण्यांमध्ये मुंबईला जायचं कसं, तिथे राहायचं कसं आणि आपलं व्हायचं कसं, हा विचार भिवाच्या मनात यायला लागला. त्याला कळून चुकलं की एवढ्याशा पैशात आपण मुंबईला जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला हा मुंबईला जाण्याचा बेत रद्द करावा लागेल. शेवटी मुंबईला कामाला जायचा विचार भिवाने डोक्यातून काढून टाकला. पण आता भिवाला या गोष्टीचं खूप वाईट वाटायला लागलं की आपण आपल्या आत्याच्या पिशवीतले पैसे चोरले. भिवाला आपल्या या कृत्याचा पश्चाताप व्हायला लागला. पण धैर्य करून भिवा आपल्या आत्याकडे गेला आणि गुपचूप आत्याच्या कमरेच्या पिशवीत ते पैसे माघारी टाकले. पण ते पैसे माघारी टाकत असताना भिवाने मनात निश्चय केला होता की आता इथून पुढं आयुष्यात मी कधीच कुठल्याच पैशांना अशा प्रकारे हात लावणार नाही. आता इथेच साताऱ्यात आत्याजवळ राहून मी शिक्षण घेईन. हे असं मुंबईला कामाला जाऊन मोठं होण्यापेक्षा आपल्याला शिकून मोठं व्हावं लागेल. शिक्षण हाच आपल्या भविष्याचा मार्ग असेल. आज आपण मुंबईला जाऊन तिथे राहावं एवढेही पैसे आपल्या घरात नाहीत याची जाणीव भिवाला झाली. मुंबईला मिलमध्ये कामाला लागायचा नाद भिवाने सोडून दिला आणि स्वतःचं लक्ष पुन्हा एकदा अभ्यासाकडे वळवलं. पैसे कमवण्यासाठी मुंबईला कामाला जायला तिकिटेला पैसे नाहीत म्हणून आत्याच्या पिशवीतले पैसे चोरणारा असफल प्रयत्न केलेला भिवा पुढे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला जातो. ही ऐतिहासिक घटना आहे. शिक्षणासाठी 1913 साली अमेरिकेला गेलेल्या भीमराव आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठातील शिक्षण सुरू असतानाच पुढील शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये घेण्याचा ध्यास घेतला होता. 1916 साली ते शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. पण लंडनमध्ये आपली कोणाशी ओळख नाही. कशा प्रकारे आपण तिथे स्थिर स्थावर होणार हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी आपल्या ज्ञानाची हुशारीची चुणूक दाखवली होती. त्यामुळे कोलंबिया विद्यापीठातील जगात नामांकित असणारे अनेक प्राध्यापक भीमराव आंबेडकर यांच्याविषयी सकारात्मक होते. ते त्यांना शिक्षणासाठी पाठबळ देत होते. कोलंबिया विद्यापीठात नामांकित प्राध्यापक सिगर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे बाबासाहेबांची शिफारस करताना त्या परिचय पत्रात लिहिले होते की डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे. तर प्राध्यापक सिलिंगमन यांनी लंडनचे अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावाचे परिचय पत्र दिले होते. त्या पत्राद्वारे त्यांनी भीमराव आंबेडकर यांना लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सिडने वेब यांना सांगितले होते. त्यानुसार डॉक्टर भीमराव आंबेडकर लंडन येथे आल्यानंतर सिडने वेब यांनी त्यांना लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात अभ्यास करता यावा अशी सोय करून दिली होती. त्यामुळे बाबासाहेबांचा लंडनमधील शिक्षणाचा मार्ग थोडा सोपा झाला. ऑक्टोबर 1916 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश झाला. कोलंबिया विद्यापीठात MA व PhD या पदव्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्राचाच अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांना BScची परीक्षा न देता थेट MScची परीक्षेसाठी प्रवेश मिळावा अशी प्राध्यापक कॅनन यांच्या शिफारसीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली. जिद्द आणि चिकाटी पहा. एकीकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेऊन अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू असतानाच डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी बॅरिस्टर होण्यासाठी त्याच काळात समांतर पद्धतीने लंडनमधील ग्रेज इन येथे प्रवेश घेतला. किती प्रचंड जिद्द होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये. ज्या काळात भारतात शिक्षणाची दारं खुली नव्हती, इथल्या लोकांना इथेच नेमकं काय शिकावं हेही कळत नव्हतं, त्या काळात डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी भारतातून अमेरिकेहून लंडनला जातात. खिशात मुबलक पैसे नाहीत, स्कॉलरशिपवर हे शिक्षण सुरू आहे. अशा परिस्थितीतही त्यांना जाणीव आहे की आपल्याकडे पैसे नाही आहेत.
त्यामुळे कमी काळात आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करून स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे. परदेशात शिक्षणाची मिळालेली ही संधी त्यांना अजिबात वाया घालवायची नव्हती. म्हणून त्या काळात त्यांनी लंडनमध्ये एकाच वेळी 2 पदव्या घेण्यासाठी 2 महत्त्वाच्या जागतिक विद्यापीठात प्रवेश मिळवला. बाबासाहेबांनी लंडनच्या ग्रेज इनमध्ये प्रवेश घेतला. तो दिवस होता 11 नोव्हेंबर 1916. तर इकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये MSc पदवी मिळवण्याकरता त्यांनी निवडला होता विषय तो होता प्रोव्हिशनल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण. भारतातील प्रश्नांना जागतिक स्तरावरती शोध प्रबंधकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 19व्या शतकाच्या सुरुवातीस करतात. ही खूप मोठी ऐतिहासिक घटना आहे. एकीकडे या देशावर ब्रिटिशांचे राज्य आहे, परंतु त्याच काळात त्यांच्याच देशात जाऊन भारताचे प्रश्न जगातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या इंग्रजांच्या देशातील विद्यापीठांमध्ये मांडण्याचे धाडस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. परंतु शून्यातून सुरू झालेला हा प्रवास, मागे कोणतेच पाठबळ नसणारा हा प्रवास, ज्ञानवंत विद्यार्थ्याला केवळ पैशाच्या मर्यादेमुळे अकाली थांबवावा लागतो. शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे बाबासाहेबांना लंडनमधील हा शिक्षणाचा प्रवास अर्ध्यावर सोडावा लागतो आणि पुन्हा भारतात यावं लागतं. पण या ज्ञानाचे अमृत वेचण्यासाठी धडपडणारा हा राजहंस लंडन सोडताना लंडनमधील त्या विद्यापीठांना विनंतीपूर्वक अर्ज करतो की आपले हे शिक्षण आपणास पुढील काळात पुन्हा माघारी येऊन पूर्ण करता यावे, अशी परवानगी विद्यापीठांकडून मिळवतो. बाबासाहेबांना तशी परवानगी विद्यापीठ देते. किती प्रचंड मोठी जिद्द आहे की मी आज जे अर्धेवर सोडून चाललोय, परंतु ही पदवी घेणे, हा अभ्यासक्रम पूर्ण करणे हे माझे स्वप्न आहे आणि ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. आज ना उद्या मी पुन्हा ब्रिटिशांच्या या भूमीत येऊन माझा शोध प्रबंध पुन्हा सादर करेन आणि माझा अभ्यासक्रम पूर्ण करेन, ही आकांक्षा बाळगून बाबासाहेब भारताकडे प्रयाण करतात. आर्थिक अडचणीमुळे आपलं लंडन येथील शिक्षण अर्धवट सोडून भारतात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 पारशी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकवण्याची दरमहा 100 रुपये मिळणारी शिकवणी घेतात. जोडीला त्यांनी उद्योजक आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक अँड शेअर्स ॲडवायझर नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली. डावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापार विषयक शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून डॉक्टर आंबेडकरांना दरमहा 50 रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले. पुढे सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाच्या 2 वर्षांकरता रिकामा झालेल्या जागेवर शासनाने 10 नोव्हेंबर 1918 रोजी डॉक्टर आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा दरमहा पगार 450 रुपये मिळत असे. अशा प्रकारे अनेक मार्गांचा अवलंब करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिकाधिक अर्थार्जन करण्याचा प्रयत्न करत होते. कारण त्यांना पैशाअभावी शिक्षण सोडून आलेलं लंडनमधील शिक्षण पुन्हा जाऊन पूर्ण करायचे होते. एकीकडे असा पैसा मिळवण्याचा संघर्ष सुरू होता, तर दुसरीकडे या ज्ञानवंताच्या परदेशी शिक्षण घेऊन आलेल्या महान व्यक्तीच्या घरची परिस्थिती मात्र खूपच हालाकीची होती. माता रमाई या सर्व गोष्टी सांभाळून घेत होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला पैसा पुढच्या शिक्षणावर लावत होते आणि दुसरीकडे घरात रमाई मात्र चूल कशी पेटवावी या विचाराने दिवस ढकलत होत्या. एकीकडे बाबासाहेबांची मुलं पैशाअभावे दवाखान्यात उपचार न झाल्याने आपला प्राण त्यागत होती, पण बाबासाहेब उच्च शिक्षणाबाबत कोणतीच तडजोड करत नव्हते. उच्च शिक्षण घेऊन भारतात आलेल्या बाबासाहेबांनी आता भारतातील सामाजिक समस्यावरती लढाई करण्यास सुरुवात केलेली होती. 1920 साल दरम्यानच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्याशी वाढत होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यास जाण्याचे मनसुबे राजश्री शाहू महाराज यांना समजले होते. तेव्हा त्यांना लोकराजा राजश्री शाहू महाराजांनी 1,500 रुपये सहकार्य म्हणून दिले. 5 जुलै 1920 रोजी सिटी ऑफ एक्टिटर या बोटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा शिक्षणासाठी लंडनकडे रवाना झाले. शिक्षणासाठी पुन्हा लंडनमध्ये दाखल झालेले डॉक्टर आंबेडकर हे दिवस रात्र स्वतःला अभ्यासामध्ये गुंतवून घेत होते. सकाळी दिवस उगवल्यानंतर ग्रंथालय जेव्हा उघडले जात असे तेव्हा त्या ग्रंथालयात प्रवेश करणारा पहिला विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असायचे आणि ते ग्रंथालय बंद होताना त्यातून बाहेर पडणारा सर्वात शेवटचा विद्यार्थी ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच होते. दुपारी बाहेर जाऊन जेवण करण्यात वेळ वाया जाऊ नये म्हणून आणि बाहेर जाऊन जेवण करायला खिशात पैसेही नसायचे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या खिशात पाव आणायचे आणि जेव्हाही भूक लागेल तेव्हा पावाचा तुकडा खायचे आणि त्यावरती पाणी प्यायचे. अशा प्रकारे पैशाची कमतरता, वेळेची कमतरता यावर मात करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये पुन्हा पदव्या मिळवण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लढत होते. घरी गेल्यानंतरही मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ 2-3 तास झोपत असत. दररोज 18 आणि 22 तास अभ्यास करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्षभरात आपला शोधप्रबंध प्रोव्हिजनल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण पूर्ण केला व जून 1921 MScच्या पदवीसाठी लंडन विद्यापीठाला सादर केला. तेव्हा लंडन विद्यापीठाने तो प्रबंध स्वीकारून 20 जून 1921 रोजी अर्थशास्त्रातील MSc ही पदवी त्यांना प्रदान केली. आता बाबासाहेबांना वेध लागले होते DSc म्हणजेच डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवण्याचे. 1922चा काळ भारतावर ब्रिटिशांचे राज्य असणारा. त्या काळात इंग्रजांच्या धोरणाचे समीक्षण करून त्यांच्या चुका दाखवणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आपला DSc साठीचा शोधप्रबंध लिहिला होता, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, भारतातील रुपयाची समस्या. या प्रबंधामध्ये त्यांनी इंग्रजांच्या आर्थिक धोरणामुळे भारतीय रुपयाची कशा प्रकारे घसरण होत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था कशा प्रकारे कोंडीत सापडली आहे व ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीय रुपयांचे मूल्य कसे ढासळत आहे याचे विस्तृत विवेचन केले होते. खरे तर हा उघडपणे ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाची समीक्षा करणारा आणि त्यावर टीका करणारा प्रबंध होता. तो प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सादर केला. त्यावेळी त्यांचे तेथील मार्गदर्शक होते प्राध्यापक एडवर्ड कॅनन. तो शोधनिबंध सादर करून आता बाबासाहेबांना अमेरिका लंडननंतर वेध लागले होते जर्मनीच्या बॉन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवण्याचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्मनीला गेले आणि त्यांनी बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. तो जर्मन भाषाही शिकले. तेथे 3 महिने राहून बाबासाहेबांनी प्रबंध लेखनाची तयारी केली. त्याचवेळी त्यांचे लंडन येथील शिक्षक डॉक्टर ॲडविन कॅनन यांनी DSc पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीची तातडीची तार केली. प्राध्यापक कॅनन यांनी त्यामध्ये त्यांना लिहिलेलं होतं की तुम्ही लिहिलेला प्रबंध हा थेट इंग्रजांच्या धोरणावरती टीका करणारा असल्यामुळे तुम्हाला तो प्रबंध बदलावा लागेल, तरच तो स्वीकारला जाईल. ती तार मिळाल्यानंतर बाबासाहेब पुन्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आले. त्या प्रबंधनाच्या पुनर्लेखनासाठी 3 ते 4 महिने कालावधी लागणार होता. दरम्यान बाबासाहेबांजवळच्या पैसेही संपत आले होते. आता पुन्हा भारतात जाऊन पैशांची तजवीज करून पुन्हा शोधनिबंध सादर करण्याचे बाबासाहेबांनी ठरवले आणि ते भारताकडे निघाले. लंडनहून बोटीने प्रवास करून बाबासाहेब 3 एप्रिल 1923 रोजी भारताच्या मुंबईत उतरले. शोधनिबंधात मांडलेल्या निष्कर्षाबद्दल
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणतीही तडजोड मान्य नव्हती. त्यात ते कोणतेही बदल करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्यांनी निष्कर्षात कोणताही बदल न करता केवळ लिखाणाची पद्धत बदलून तो प्रबंध 9 ऑगस्ट 1923 मध्ये लंडन विद्यापीठाला पाठवला. निष्कर्ष तोच असणारा पण नव्याने मांडणी केलेला तो शोध निबंध मान्य करत नोव्हेंबर 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना DSc ही पदवी प्रदान केली. तर लंडनमध्येच दुसरीकडे समांतर काळात अभ्यास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रेज इन या संस्थेमध्ये बॅरिस्टर ही पदवी मिळवण्यासाठी प्रवेश घेतलेला होता. 28 जून 1922 रोजी ग्रेज इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर ॲट लॉ ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली. हा खरं तर खूप मोठा ऐतिहासिक क्षण आणि दिवस आहे. एका अस्पृश्य समाजात जन्मलेल्या गरीब परिवारात वाढलेल्या भीमराव आंबेडकर नावाच्या विद्यार्थ्याने परिस्थितीला नमवून परिस्थितीवर मात करत भारताच्या मातीतून ब्रिटिशांच्या भूमीमध्ये जाऊन कायद्याची सर्वोत्तम पदवी म्हणजे बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केली. वर्गाच्या बाहेर बसणारा एक विद्यार्थी आज जगातील महत्त्वाच्या विद्यापीठांमधून बॅरिस्टर झाला होता. प्रचंड मोठ्या संघर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधून बॅरिस्टर, MSc आणि आता DSc या पदव्या प्राप्त केल्या होत्या. DSc साठीच्या भारतातील रुपयाची समस्या या शोधप्रबंधाद्वारे त्यांनी ब्रिटिश कशा प्रकारे भारतीय रुपयाच्या किमतीला पाऊंडसोबत जोडून स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करून घेत आहेत त्याची तरतूद ब्रिटिशांनी कशी केली आहे. ब्रिटिशांच्या या चातुर्यानेच भारतात आर्थिक समस्या उभी राहत असून यात ब्रिटिशांचे हित व भारताचे कसे नुकसान होत आहे हे डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी संशोधनाद्वारे मांडले. हा शोधनिबंध 1923 साली पुस्तक रूपाने प्रकाशित झाला. भारतातील रुपयाच्या समस्येवरती भाष्य करणारे जागतिक पातळीवर मान्यता मिळालेले हे पहिले संशोधनात्मक पुस्तक होय. दरम्यानच्या काळात भारतात ब्रिटिशांनी भारत सोडून जावा आणि भारतीयांच्या हाती भारताचा कारभार द्यावा यासाठी आंदोलने उग्र स्वरूप धारण केले होते. इंग्रज भारतातून काढता पाय घेऊ लागले होते. परंतु भारत सोडून जात असताना भारतातील सर्व व्यवस्था सक्षमपणे उभे करून जावे यासाठी नियोजन सुरू होते. त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे भारताची आर्थिक व्यवस्था सांभाळण्यासाठी भारताची स्वतःची एक राष्ट्रीय आर्थिक व्यवस्था असावी हा विचार पुढे आला. सर्वप्रथम 1771 मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती. 1926 साली यंग हिल्टन कमिशनच्या शिफारसीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी भारतातील अनेक विचारवंत नेते यांची मते जाणून घेतली जात होती. तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्माण करताना भारतीय चलनाचा म्हणजेच भारतीय रुपयाचा अभ्यास असणारा एकमेव ग्रंथ सर्वांच्या अभ्यासात आला. तो महत्त्वपूर्ण ग्रंथ होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. रुपयाची समस्या, त्याचे मूळ व त्यावरील उपाय. आणि त्याचे लेखक आहेत महान अर्थतज्ञ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संशोधनातून निर्माण झालेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या ग्रंथाच्या संशोधनाच्या तत्वावर, अभ्यासावर, निकषांवर देशातील सर्व बँकांची मातृसंस्था, देशाचे आर्थिक धोरण ठरवणारी संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहील. यासाठी संसदेत 9 मार्च 1934ला RBI कायदा 1934 संमत करण्यात आला. 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे भारताला स्वतःची आर्थिक संस्था उभी करण्यात आली. इथे आजच्या पिढीतील प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या मुलाला बालपणी आपल्या घरात
आपल्या आत्याच्या पिशवीतील 2 आण्यांच्या वर पैसे नाहीत हे दिसलं होतं. त्याच मुलाने पुढे आपल्या वयाच्या 31व्या वर्षी जगातील महान असणाऱ्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे असे संशोधन केले, प्रबंध लिहिले की त्या अभ्यासाच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची नव्हे तर संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था सांभाळणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली. म्हणजे आपण यातून हे शिकलं पाहिजे, आपल्या नवीन पिढीला, आपल्या मुलाबाळांना हे सांगितलं पाहिजे की बाळांनो, तुमची आजची परिस्थिती काय आहे यापेक्षा तुम्ही तुमचे ध्येय काय ठरवता, तुम्ही ते ध्येय साध्य करण्यासाठी किती परिश्रम घेता, मनाशी ठरवलेलं ध्येय साध्य करण्यासाठी आयुष्यातील सुखाचा त्याग करण्याची तुमची तयारी आहे का? कारण ज्या बारक्या भिवाला बालपणी आपल्या घरात 2 आणेही नाहीत हे दिसलं होतं, त्याच जिद्दी मुलाने पुढे भिवा ते अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पल्ला गाठत या देशाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पाया रचला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स. जगातील अनेक महान लोक शिक्षणासाठी जात होते. आजवर भारतातील अनेक जण तेथे गेले. सध्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा स्थापन केलेला आहे आणि तेथे पुतळा असणारे ते एकमेव भारतीय आहेत. ज्या समाजात कधीच आर्थिक सुबत्ता नव्हती, त्या समाजात जन्माला आलेला भिवा, ज्याच्या घरातील माणसांना पैसेही नीट मोजता येत नव्हते, त्या घरात वाढलेला भिवा, ज्याला पैसे नाहीत म्हणून वेळेवर जेवणही मिळाले नाही, तो विद्यार्थी म्हणजे भिवा. ज्याला बालपणी तिकिटासाठीही पैसे नव्हते, तो भिवा. ते रिझर्व्ह बँकेची स्थापना ज्या विद्यार्थ्याने मांडलेल्या संशोधनावर व्हावी असा जग बदलणारा बाप माणूस, जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ म्हणजेच विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे सर्व भारतीयांनी लक्षात घेतलं पाहिजे. नव्या पिढीसाठी याहून अधिक प्रेरणादायक काय असू शकतं? लंडनमधील हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला 6 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागायचा. परंतु परिस्थितीने पिचकलेले, खिशात पैसा नसणारे, आपल्या परिस्थितीची जाणीव असणारे आणि शिक्षणाचा ध्यास घेतलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र परिश्रम घेत 20-20 तास अभ्यास करून 6 वर्षाचा अभ्यासक्रम केवळ 2 वर्ष 8 महिन्यांमध्ये पूर्ण केला. आणि अशा प्रकारे इंग्रजांच्या शिक्षण व्यवस्थेला आव्हान दिलं. लंडन विद्यापीठाच्या इतिहासात त्यांचा अभ्यासक्रम अशा प्रकारे वेळेच्या इतक्या आधी पूर्ण करणारा एकमेव विद्यार्थी म्हणजे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव होते. ही समस्त भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी विशेष आवर्जून सांगावीशी वाटते ती गोष्ट म्हणजे तेव्हा संपूर्ण जगावर ब्रिटिशांचं राज्य होतं. तेव्हा असं म्हटलं जायचं की ब्रिटिशांच्या सत्तेचा सूर्य मावळत नव्हता. कोणताही देश, कोणताही व्यक्ती इतरांवरती राज्य कधी करू शकतो तर ज्यांची शिक्षण व्यवस्था त्या दर्जाची असेल, त्यातून राज्यकर्ते घडवले जात असतील तेव्हाच. म्हणजेच इंग्रजांची शिक्षण व्यवस्था ही राज्यकर्ते घडवणारी होती. पण त्या ब्रिटिशांच्या शिक्षण व्यवस्थेला आव्हान देत त्यांच्या वेळेआधी शिक्षण पूर्ण करण्याची क्षमता बाबासाहेबांजवळ होती. या ठिकाणी आपण ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे ज्या काळात संपूर्ण भारत देशांवर ब्रिटिशांचे राज्य होतं, एवढेच नव्हे तर ब्रिटिश अर्ध्या जगावर राज्य करत होते. त्या काळात ब्रिटिशांच्या धोरणांवर उघडपणे संशोधन करून त्यांच्या देशात जाऊन जगातील महत्त्वाचा असणारा त्यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाची समीक्षा करणारा शोधप्रबंध लिहून त्याची धोरणे कशाप्रकारे चुकीची आहेत हे दाखवणं साधी गोष्ट नव्हती. परंतु ते सिद्ध करणारे आणि ब्रिटिशांची एक प्रकारे त्यांच्या देशात जाऊन त्यांच्या चुका दाखवून कान उघडणी करणारे जगातील महान अर्थशास्त्रज्ञ होते
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये.